पहिल्या दिवशी जवळपास 30 कोटींची कमाई करणाऱ्या छावानं एक एक करत अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली। 3 दिवसात 100 कोटींच्या कमाईचा आकडा गाठणारा छावा आणखी कोणते रेकॉर्ड्स तोडणार याची चर्चा होती। एकतर 2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी म्हणावं इतकं भारी सुरू नव्हतं, पण छावा आला आणि बॉक्स ऑफिसला बूस्टर मिळाला। कमाईचे रेकॉर्ड तुटत गेले आणि छावा पिक्चरची हवा होत गेली। फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर सोशल मीडियावर सुद्धा छावाच चर्चेचा विषय आहे। दोन मित्र भेटले तरी कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा या छावाबद्दलच्याच आहेत। थोडक्यात काय तर छावानं टीजर पासून होणाऱ्या चर्चा खऱ्या ठरवत धुवा केलाय। पण छत्रपती संभाजी महाराजांवर याआधी मराठीमध्ये पिक्चर आले होते, हिंदीमध्ये तर ऐतिहासिक पिक्चर करायची लाट आहे, पण तरीही छावाच एवढा हिट कसा झाला? फेब्रुवारी 2024 मध्ये छत्रपती संभाजी हा पिक्चर थिएटरमध्ये आला होता। हा पिक्चर तयार झाला होता 9 वर्ष आधी। तेव्हा संभाजी 1689 या नावानं पिक्चरची चर्चा झाली होती। मग फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या नावानं आणि 5 भाषांमध्ये हा पिक्चर थिएटरमध्ये आला, पण चालला नाही। नोव्हेंबर 2024 मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 हा पिक्चर थिएटरमध्ये आला। याची कमाई बऱ्यापैकी झाली, लोकांमध्ये चर्चा सुद्धा होती। पण पुष्पा 2 रिलीज झाला आणि त्यानं वन साइड सगळं मार्केट ओढलं। आता या दोन्ही पिक्चर बनवणाऱ्यांनी मेहनत घेतली होती, पिक्चरची पब्लिसिटी सुद्धा केली होती। मग तरीही छावाला थिएटरमध्ये गर्दी जमवणं कशामुळे जमलं? या दोन्ही पिक्चरची तुलना सोडली तरी ऐतिहासिक पट असणारा छावा पहिल्याच आठवड्यात 300 कोटींची कमाई कशी करू शकला? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। छावा हिट होण्याचं पहिलं कारण म्हणजे पॅन इंडिया टार्गेट। छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर पिक्चर आले, सिरियल सुद्धा आले। काही पिक्चर मराठीमध्ये असल्यानं पॅन इंडिया हिट होण्यात कमी पडले, तर काही पिक्चरची पब्लिसिटी म्हणावी अशी झाली नाही। मुळात छत्रपती संभाजी महाराज हे सगळ्या महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय आहेत। त्यांच्याविषयी, त्यांच्या पराक्रमाविषयी बराच इतिहास अजूनही गुलदस्त्यात असल्याची चर्चा होते। तो छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर आला असला तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकथेवर मोठ्या स्केलवर काम न झाल्याची चर्चाही होती। साहजिकच या सगळ्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल, ऐतिहासिक प्रसंगांबद्दल बरीच उत्सुकता होती। लोकांच्या मनात असलेली हीच उत्सुकता कॅच करणं छावाला जमलं, पण हे जमवताना त्यांनी पॅन इंडिया ऑडियन्स डोळ्यांसमोर ठेवला आणि पिक्चरची आखणी सुद्धा त्याच प्रकारे केली। छावाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर मराठी, पिक्चरमध्ये संतोष जुवेकर सारखे मराठी कलाकार सुद्धा, पण बॉलिवूडमध्ये चरित्रपटांसाठी चांगलं नाव कमावणाऱ्या विकी कौशलची निवड छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी झाली। त्यानंतर महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदानाला निवडण्यात आलं। रश्मिकामुळे साऊथच्या ऑडियन्सला हा पिक्चर उत्सुकतेच्या पलीकडे जाऊन कनेक्ट झाला। म्युझिक सुद्धा AR रहमानचं असल्यानं पिक्चरला सुरुवातीच्या आठवड्यात जी हाईप मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली आणि याचा फायदा पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनसाठी झाला। पॅन इंडिया पिक्चर नेताना VFX आणि इतर तांत्रिक गोष्टी सुद्धा टॉपच्या असणं गरजेचं असतं। हीच गोष्ट छावामध्ये जमून आली। पिक्चरचं VFX कुठंच खटकणारं नाहीये, तर सेटसाठी सुद्धा भारी काम करण्यात आलंय। मग तो राजदरबाराचा सेट असेल किंवा लढाईचा सीन, छावा लार्जर दॅन लाईफ वाटतो आणि कमाईचे आकडे आपल्याला सतत वाढताना दिसतात। छावा हिट होण्याचं दुसरं कारण म्हणजे निवडलेली स्टोरी। आता पिक्चर असतोय 2.5 किंवा लईत लई 3.5 तासाचा। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात ज्या वेगानं घटना घडल्या त्या पाहता त्यांच्या सगळ्याच आयुष्याची मांडणी 2.5 ते 3 तासात करणं अवघड होतं। अर्थात हे शक्य झालं असतं, पण म्हणावी अशी नाट्य निर्मिती झाली नसती, तर पिक्चर ट्रेलर सारखा वाटला असता। छावामध्ये स्टोरी निवडणं परफेक्ट जमून आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरच्या काळापासून छावा पिक्चरची सुरुवात होते। औरंगजेब आणि सगळे मुघल जश्न करत असतात। पिक्चरमध्ये संभाजी महाराजांची एंट्री होते बुराणपूर स्वारीच्या सीनमध्ये। त्यानंतर पिक्चरच्या पहिल्या हाफमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची युद्धकला, त्यांचा मुत्सद्दीपणा आणि अपार शौर्य पाहायला मिळतं। पण पिक्चर खऱ्या अर्थानं ग्रिप मिळवतो तो सेकंड हाफमध्ये। छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला असताना झालेली अटक, त्यानंतर त्यांचं औरंगजेबासमोर येणं, या दोघांमधला संवाद आणि छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं केलेला छळ, याबद्दल इतिहासातही बरंच गूढ आहे। सोबतच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल जितकी प्रेरणा त्यांच्या पराक्रमातून, त्यांनी जिंकलेल्या लढायांमधून मिळते, तशीच प्रेरणा महाराजांनी आपल्या अंतिम दिवसात जी हिम्मत आणि स्वाभिमान औरंगजेबाला दाखवला त्यातूनही मिळते। साहजिकच जास्त अपरिचित प्रसंग न दाखवता छावाची सगळी स्टोरी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल ज्यामुळे उत्सुकता आहे त्याच प्रसंगांची कनेक्टेड ठेवता आली आणि छावा हिट झाला।
छावा पिक्चरमध्ये संभाजी महाराजांच्या स्वप्नात छत्रपती शिवाजी महाराज आवाजाच्या रूपात दाखवले आहेत, पण आई सईबाई यांना संभाजी महाराज अगदी शेवटपर्यंत शोधत राहिले. महाराणी सईबाई गेल्या तेव्हा संभाजी महाराज फार लहान होते. साधारणतः 31 वर्षांच्या आयुष्यात ते परकीयांबरोबर सतत लढत राहिले, पण त्यांचं सबकॉन्शियस माइंड कायम आईला शोधताना दाखवले. पिक्चरमधल्या या सीनमुळे विषय फक्त शौर्याचा किंवा ताकदीचा होत नाही, तर भावनेचा सुद्धा होतो. पिक्चर संपल्यावर लोक सुन्न होऊन बाहेर पडतात आणि माउथ पब्लिसिटी वाढत राहते. छावा हिट होण्याचं तिसरं कारण म्हणजे पिक्चर रिलीज होण्याचं टायमिंग. आता छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर येणारा पिक्चर कधीही आला तरी तो हिट झालाच असता, पण कमर्शियली विचार करताना पिक्चरचं टायमिंग हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो, कारण त्यावर पिक्चरला मिळणाऱ्या स्क्रीन्स, पिक्चरला मिळणारा रिस्पॉन्स या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. छावानं ही गोष्ट अगदी परफेक्ट जमवली. आधीच्या अनाउन्समेंटनुसार छावा 6 डिसेंबरला पुष्पा 2 सोबत रिलीज होणार होता, पण त्यानंतर छावाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता दोन्ही पिक्चरचे विषय वेगळे असले तरी पुष्पा 2 न महाराष्ट्राच्या बाहेरचं मार्केट वन साइड ओढलं असतं. साहजिकच महाराष्ट्रात सुद्धा छावाला आता ज्या संख्येनं स्क्रीन्स मिळत आहेत त्याची संख्या थोड्या प्रमाणात कमी होऊ शकली असती आणि महाराष्ट्राच्या बाहेर पिक्चरच्या बिझनेसवर फरक पडला असता. फक्त पुष्पा सोबतची स्पर्धाच नाही तर छावा अशावेळी रिलीज झाला जेव्हा बॉलिवूडचा एकही पिक्चर स्पर्धेत नव्हता किंवा चर्चेतही नव्हता. बॉलिवूडला थिएटर बिझनेस सुरू ठेवण्यासाठी जुने पिक्चर रिलीज करावे लागत होते. त्याच वेळी छावा आला आणि थिएटरवाल्यांच्या बिझनेसचा सीन पूर्ण बदलून गेला. पहाटे 3 वाजताही पिक्चरचे शो थिएटरमध्ये लागले. साहजिकच बिझनेसला बूस्ट मिळाला. छावानं आणखी एका गोष्टीत टायमिंग साधलं, ते म्हणजे छावा शिवजयंतीच्या आठवड्यात रिलीज झाला. शिवजयंतीची तयारी महाराष्ट्रात साधारण आठवडाभर आधीपासून सुरू होते. ही तयारी वातावरण निर्मिती करण्यात सुद्धा महत्त्वाची असते. साहजिकच याचा फायदा पिक्चर चालण्यासाठी झाला. अनेकांनी शिवजयंतीमुळे पिक्चरचे शो आयोजित केले किंवा मिळालेल्या सुट्टीच्या निमित्तानं छावा बघितला. साहजिकच छावाचं टायमिंग परफेक्ट बसलं आणि छावा हिट झाला. छावानं फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर भारताबाहेरही चांगला बिझनेस केलाय. पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा आकडा पार केल्यानंतर आता छावा नेमकी किती कमाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तुम्हाला काय वाटतं? छावा कशामुळे हिट झाला? छावा बॉक्स ऑफिसवर नेमकी किती कमाई करेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.